प्रेमाची गोष्ट या मालिकेत यावेळी सध्या वेगळं घडताना दिसत आहे। सतत सागर आणि मुक्ताला वेगळं करण्यासाठी कट कारस्थान रचणाऱ्या सावनीला पहिल्यांदाच मिहिरने पाठिंबा दिला आहे। त्याने सावनीच्या लग्नासाठी हर्षवर्धनकडे हात मागितला आहे। आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया। सागरवर खोटे आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकण्याचा सावनीचा डाव यशस्वी ठरला होता, पण मिहिरने सगळे आरोप स्वतःवर घेत सावनीच्या डावावर पाणी फिरले। पण मुक्ताने सत्य समोर आणत मिहिरलाही तुरुंगातून बाहेर काढले। त्यानंतर सावनी मिहिरला भेटण्यासाठी कोळी कुटुंबियांकडे जाते, पण सावनीला पाहून मिहिरचा मनस्ताप होतो। तो सावनीला तिथून निघून जाण्यास सांगतो। तसेच माझी एकच बहीण आहे मुक्ता सागर कोळी, त्यामुळे तू इथून निघून जा असे देखील मिहिर बोलतो। हर्षवर्धन सावनी समोर एक अट ठेवतो, जर तुझा भाऊ मिहिर तुझी मागणी घेऊन आला तर मी तुझ्याशी लग्न करेन। त्यासाठी सावनी कोळी कुटुंबियांकडे जाते। गेल्यावर असे दाखवते की तिला मिहिरची खूप काळजी आहे, पण तिचा खरा हेतू फार वेगळा असतो। मिहिरने हर्षवर्धनकडे तिचा हात द्यावा असे तिला वाटत असते, पण मिहिर ह्या सगळ्या गोष्टी करण्यास नकार देतो। सावनीला राग अनावर होतो आणि ती तिथून निघून जाते। मुक्ता मिहिरची समजूत काढते आणि मिहिरला स्वातीचे उदाहरण देते। जरी तिने कितीही चुका केल्या तरी सागर तिला माफ करणार, तसेच तूही करायला हवे असे मुक्ता बोलते। त्यानंतर मुक्ता आणि मिहिर हर्षवर्धनच्या घरी जातात। तिथे गेल्यावर हर्षवर्धन आणि त्याचा मित्र लग्न होणार नसल्याचा आनंद साजरा करत असतात। दरम्यान हर्षवर्धन मित्राला सावनीशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचं सांगतो। तो कसेबसे करून लग्नाला तर होकार देतो, पण सावनीला काही दिवस मिहिरकडे जाऊन राहण्यास सांगतो। एकदा सावनी तिथून निघून गेली की पुन्हा तिच्याशी काहीही संबंध नाही उरणार असं हर्षवर्धन म्हणतो। आता येत्या भागात सावनी समोर हर्षवर्धनचा खरा चेहरा येणार का, त्यांचे लग्न होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत।